नमस्कार, मी किशोर हनुमंत धुमाळ, सातारा सांगली स्थानिक प्राधिकारी विधान परिषद 2026 ची निवडणूक ही प्रसिद्ध झाल्यापासून मी ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामील झालेलो आहे। सदरची निवडणूक ही अतिशय संवेदनशील ही निवडणूक आहे। त्या संवेदनशील निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत हे अतिशय सुज्ञ असे मतदार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नगरसेवक, झेडपी सदस्य तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यामधील पंचायत समिती सभापती यांचेच मतदान आहे। सदर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी किशोर हनुमंत धुमाळ अपक्ष म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी नुसतीच उमेदवारी जाहीर केलेली नसून सदर उमेदवारीच्या म्हणजेच विधान परिषदेत 2026च्या निवडणुकीच्या मी निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मी उभा आहे। सदर निवडणुकीची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आज दिनांक अखेर अनेक उमेदवार निवडून आले, परंतु सातारा सांगली जनतेमधील सामान्य जनता असो अथवा नगर परिषदेचे नगरसेवक असो, झेडपी सदस्य असो, पंचायत समितीचे सभापती असो, यांना आज दिनांक अखेर कोणतेही निवडून आलेले उमेदवार हे आम्हाला तर आजपर्यंत कधी दिसून आलेले नाहीत। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जो उमेदवार आपण निवडून देतो त्या उमेदवाराने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काय कार्य करायचं असते, त्याच्यामध्ये निधीचा प्रकार असतोय, नगरसेवकांच्या अडचणी असतात, झेडपी सदस्यांच्या अडचणी असतात, पंचायत समिती सभापतींच्या अडचणी असतात। त्याच अनुषंगाने ह्या स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ह्या स्थानिक स्वराज्यामध्ये जेवढे कर्मचारी येतात त्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आपण आजपर्यंत काय करू शकतो हे आज दिनांक अखेर कोणीही याबाबत आवाज उठवलेला नाहीये। 2026च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार उभा आहे। राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामधून उमेदवार उभा आहे। दोन्ही उमेदवारांच्याकडून असं कुठलंही चार शब्दाचं म्हणजे हे येणं झालंय की आम्ही नगरसेवकांच्यासाठी काहीतरी हिताचे काम करू, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हिताचं काम करू। सातारा सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस दोन्ही जिल्हे त्यांच्या हे नियंत्रण कक्षाखाली येत असतात। स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शहराचा भाग येतो, ग्रामीण भाग येतो, त्याच्यामध्ये पंचायत समिती ते त्यांचं कार्य करते, झेडपी त्यांचं कार्य करते, जिल्हा परिषद आणि नगर परिषद, नगर पंचायत आणि नगरपालिका तसेच महानगरपालिका हे संबंधित ठिकाणचे काम करतात। ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमच्या नगरसेवक बंधू आणि भगिनींना, जिल्हा परिषद सदस्य बंधू आणि भगिनींना, पंचायत समिती सदस्य सभापती बंधू आणि भगिनींना यांना निधीसाठी पुढाऱ्यांच्या दारामध्ये जे ताटकळत उभं राहावं लागतं, हंजी करावी लागते। आपल्या हक्काचा निधी असून त्या आपल्या हक्काचा आपल्याला निधी आहे, तो निधी हा संपूर्ण शासनाकडनं येतो, कुठल्याही राजकीय नेत्याकडून येत नाही। तो निधी मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना गुलामगिरी सारखं वागणूक दिली जाते, गुलामगिरीमध्ये राहिल्यासारखं त्यांना राहावं लागतं। आणि अशा ज्या काही घटना घडतात या घटना बंद होण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांना
स्वाभिमानाने समाजामध्ये उभं राहून शासनाचा जो काही निधी असेल, शासन स्तरावरची जी काही कामं असतील, यांच्याबाबत जे काही शासन स्तरावरती विधान परिषद असो, विधानसभा असो, याच्यामध्ये यांच्यासाठी आपण काय आवाज उठवू शकू? बरं, यांच्यासाठी आवाज उठवणे म्हणजे सातारा सांगली जिल्ह्यामधील जनतेसाठी आवाज उठवणे, आणि हा आवाज यांच्यावर होणारे अन्याय, सातारा सांगली जिल्ह्यामधील जनतेवर होणारे अन्याय हे शासन दरबारी निष्कलंकित, निष्पापपणाने, निपक्षपातीपणाने, कोणाचाही भेदभाव न करता, कुठल्याही जाती धर्माचा ह्याच्यामध्ये भेदभाव न करता सर्वांना सामावून घेऊन सर्वसमावेशकपणाने मी या सदरच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. सदरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझा मतदानामधील अनुक्रमांक हा 3 आहे. मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी विनंती करतो की मी किशोर हनुमंत धुमाळ अपक्ष उमेदवार, माझा अनुक्रमांक 3 असून मला आपल्या पसंतीचे 1 क्रमांकाचे मला मत मिळावे. या ठिकाणी आपली भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारावर टक्कर होते. यांना सामोरं मतदानात लढत कशी राहणार आणि लढत देणार? ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाने इतका मोठा रडीचा डाव खेळला की किशोर हनुमंत धुमाळ अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्या भारतीय जनता पार्टीच्या धैर्यशील कदमांचे उमेदवार हे हादरून गेले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सदरचा माझा उमेदवारी अर्ज दाखल झाल्या या उमेदवारी अर्जामध्ये जे काही माझे सूचक बांधव आहेत, या बांधवांना हाताशी धरून या सूचक बांधवांच्या वरती राजकीय दबाव, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा दबाव टाकून त्यांना कोणत्या तरी आमिषाला बळी पाडून सदर माझ्या सूचकांना माझ्या विरोधामध्ये अशा पद्धतीचे हरकतीचे पत्र देण्यात आले. सदरचे जे पत्र आहे ते हरकतीचे पत्र देण्यात येताना सुद्धा मी सूचकांच्या हरकतीचे पत्र मान्य केले असते, पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुपारी बहादर उमेदवार आहेत. हे सुपारी बहादर उमेदवार का आहेत तर ह्याचं विश्लेषण मी आपल्या समोर करतो. सदरचे जे काही सूचक आहेत, या सूचकांनी सदरचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांच्याकडे कोणत्याही सूचकांनी त्यांचा तक्रार अर्ज दाखल केला नाही की किशोर हनुमंत धुमाळ यांनी आम्हाला डांबून आमच्या सूचक म्हणून सह्या घेतल्या, आम्हाला गाव गुंडांकरवी सह्या घेतल्या, आम्हाला इतर दबाव टाकून सह्या घेतल्या, परंतु एवढ्या सुज्ञ उमेदवारांनी सुद्धा माझ्यावर हरकत घेतली. आज जर एवढा बलाढ्य पक्ष एका अपक्ष उमेदवारावरती जर इतकी मोठी हरकत घेत असेल तर हे त्यांचं ह्या क्षणाला निवडणुकीच्या पराभवाला सामोरे जाण्याचं हे संकेत आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की किशोर हनुमंत धुमाळ यांचा निवडणुकीमधील अर्ज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये केन प्रकारे बाद करावा, याच्यासाठी भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार यांनी आतोनात प्रयत्न केले. परंतु माननीय निवडणूक निर्णय अधिकारी सो यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल खातेनिहाय चौकशी केली आणि संध्याकाळी 8:45 दरम्यान माझा या निवडणुकीमधील नामनिर्देशन पत्र हे वैध करण्यात आलं. म्हणून मी प्रथम भारतीय जनता पार्टीचे धैर्यशील कदम यांचा मी या निवडणुकीच्या अनुषंगाने मी निषेध व्यक्त करतो. आता विजयाच्या अनुषंगाने तुम्ही नेमकी काय व्यूहरचना केली? सदरच्या विजयाच्या अनुषंगाने मी जे आमचे माता भगिनी बंधू जे आहेत हे सगळे सुज्ञ मतदार आहेत. सातारा सांगली विधान परिषदेचं मतदान हे 895 आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माझी जे काही मनोगत आहे, माझे जे काही विचार आहेत ते विचार मी माझ्या
मतदार बंधू आणि भगिनींच्या पाशी मी मांडलेले आहेत की आजपर्यंत आपण काय केलं, आपल्याला इथून पुढे काय करायचंय, आपल्याला सातारा सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी काय करायचे आहे, सातारा सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जे काम करणे ते काम म्हणजे सातारा सांगलीच्या जनतेसाठी आपण काम करायचं आहे. आणि बरं, जवळजवळ माझे 80% त्यांनी माझं जे काही म्हणणं आहे, गाऱ्हाणं आहे, ते त्यांनी त्यांच्या मनावर घेतलेलं आहे. आणि मला जवळजवळ 80% ह्या मतदान प्रक्रियेमधील मतदारांचा हा पाठिंबा आहे. त्यांच्या मागे पक्षाचे नेते मंडळ आहेत, तसं तुमच्या मागे कोणी नसलं तरी तुम्ही कसं प्रचारामध्ये करता आहात? सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टी हा भारत देशामधला बलाढ्य हा पक्ष आहे. नॅशनलाइज पक्ष हे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष हा राष्ट्रीयकृत पक्ष आहे. सदरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही मी मतदारांना जे सामोरे जात आहे, माझ्या प्रचाराच्या मानाने भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार हा कमी प्रमाणात आणि अल्पशा प्रमाणात दिसून येत आहे. दोन्ही उमेदवार ही त्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका मतदारांच्या समोर ती स्पष्ट करत नाहीयेत. ज्या वेळेस मी उमेदवारापर्यंत पोहोचतो, उमेदवारांना मला काय करायचे, तुमच्यासाठी काय करायचे, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काय करायचे, याबाबत मी माझे विचार ज्यावेळेस मी त्यांच्या संग विचार विनिमय करतो, त्यावेळेस मला सदरच्या मतदारांच्याकडून जो काय प्रतिसाद येतो, त्या प्रतिसादाच्या अनुषंगाने जवळजवळ 70 ते 80% ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणजे धैर्यशील कदम आणि अभय जगताप हे आज दिनांक अखेर अल्पशा प्रमाणामध्ये यांचा प्रचार आहे. कोणत्याही मतदारापर्यंत ते त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीयेत. पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणावर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते, त्याबाबत तुम्ही काय तक्रार करणार आहात? हा प्रश्न विचारला, मी अनेक ठिकाणी प्रचारामध्ये जातो. आता मी ज्यावेळेस प्रचारामध्ये जातो त्यावेळेस मला अनोळखी पण भेटतात, मला बोलतात ते भारतीय जनता पार्टीने 15 लाख रुपये जर काढलाय, उमेदवारांनी सांगितले की आम्ही 15 लाख दिल्याशिवाय मतदान करू नका. दुसरे उमेदवार म्हणतात की आम्ही 10 लाख रुपये जर काढलाय. मग मला जनता विचारते आपण काय करणार आहे. मी त्यांना हात जोडून विनंती करतो की मी एक सामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे आणि सामान्य जनतेमधून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. आणि हा जो आमिषाचा जो भयभीतपणा दाखवून मतदारांची जे काही दिशाभूल करतात, याबाबत 15 तारखेला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगलीमध्ये बैठक आयोजित केलेली आहे उमेदवारांची. त्याबाबत मी माझा हा सगळा विचार विनिमय मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर मांडणार आहे.